ओके ना. ओके. सो पुन्हा परत आज एक चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाच्या एक आजची जी काही टॅगलाईन आहे आपल्याला, प्लीज इकडे लक्ष द्या. आज आपल्याला कॅल्क्युलेशन शिकायचे आहेत. इकडे लक्ष द्या. काय शिकायचे आहेत आपल्याला? कॅल्क्युलेशन शिकायचं आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ज्यांनी प्रामाणिकपणे कालपर्यंत 100% न चुकता क्लास केला असेल, किंवा ज्यांनी आज 9:45ला क्लासला येण्यापूर्वी ज्यांनी क्लास केला नाही, त्यांनी थोडासा त्रास घेऊन व्हिडिओ बघितला असेल, त्यांच्यासाठी आजचा क्लास आहे. पण तरी पण मी एक सांगून ठेवतो, तरी पण जी रिक्वेस्ट किंवा जी तुमच्याकडनं सूचना येतात त्याचा आपण आदर ठेवून आपण प्रयत्न करतो. पहिले 10 मिनिटं ज्यांनी प्रामाणिकपणे पहिले क्लास प्रामाणिकपणे केला त्यांच्यासाठीचा क्लास आहे. आणि जर इथं तुमची फिरकी पडली, जर इथं तुम्हाला वाटलं काही उमजत नाहीये, तर समजायचं 10-10 वेळा पहिल्या दिवसापासून पूर्ण सर्व 3 व्हिडिओ, 3 दिवसाचे 6 व्हिडिओ 10-10 वेळेस बघायचे उद्या. त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर आपण कोणाला बोमट्या मारून सांगत बी नाही, बाबा तिथं अंगठा कर, सबस्क्राईब कर. डोंबल्याचा तो बिझनेसच नाही आपला. आपलं काम हे पेरत राहायचं. उगलं तर जे जे प्युअर दाणा असेल, एक दाण्याचा 1000 दाणा होईल. एकदम आपलं नैसर्गिक सिद्धांतावर जातो. आपला तो बिझनेसच नाही. अंगठा दाखवा, सबस्क्राईब करा, मग 2 रुपये भेटतील आपल्याला. अजिबात काही घेणं देणं नाही आपल्याला. तुम्हाला तुम्हाला वाटतं की व्हिडिओ प्रामाणिकपणे मिळावा, तुमच्यासमोर ब्रेन ट्रेनची इन्फॉर्मेशन यावी, तर तुमच्या डोक्यात आला पाहिजे विचार की मला तिथं अंगठा दाखवायचा आहे, मला गुड कमेंट्स करायची, मला सबस्क्राईब करायचं चॅनल. हे तुमचं काम आहे, हे माझं काम नाही. आणि ते आपण करत पण नाही मार्केटिंग. परत एकदा प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला पटलं तर तिथं काय उद्योग नको तिथं आपण खूप साऱ्या उद्योग करतो. जिथं चांगलं आहे तिथं जरूर केलं पाहिजे. नाही पटलं तर सूचना गेली पाहिजे. म्हणून माझं पण स्पष्ट असतं, विनाकारण या डोक्यात होजं घेऊन रात्रीच्या झोपेच्या वेळेस मला ऐन वेळेस जाग आली, मी काही बरं वाईट केलं का, कोणाला बोललो का, तोंडावर भरून मोकळं व्हायचं, विसरून जायचं, श्वासांबरोबर सोडून द्यायचं. म्हणजे सुंदर जगता येतं आणि आनंदी राहता येतं आयुष्यभर. ओके ना. प्रेझेन्स ऑफ माइंड जगता आला पाहिजे. पुन्हा परत इकडे लक्ष द्या. सो कालपर्यंत जे काही आपण शिकलो होतो त्याच्यावरचा हा पुढचा 10 मिनिटं क्लास आहे. आणि 10 मिनिटानंतर पुन्हा परत रडगाणं पहिल्या दिवसापासून तर कालपर्यंत झालेलं. मात्र थोडासा स्पीडमध्ये आपण समजून घेऊया. आई, माझी जबाबदारी आहे, मला दिलेली सूचना मी मान्य करून माझं काम मी करतोय. पण तुमची जबाबदारी आहे की कालपर्यंतचे 6 व्हिडिओ, प्रत्येक दिवसाचे 2 व्हिडिओ 10-10 वेळा बघून त्याच्यातला एक आणि एक शब्द 10 वेळा ऐकण्यासाठी, याच्यासाठी सांगतोय. इथली पॉवर फार कमी असते, मला माहिती आहे. इथली पॉवर फार कमी असते सर्वांची. म्हणून 10 वेळा ऐकून त्याला 100 वेळा त्याचा होमवर्क करायचा प्रयत्न करा. तर तुम्ही त्या लेवलला जाल. कारण मला 4 महिन्याचा कोर्स, 4,000चा कोर्स मला रविवारपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट, एक एक्झाम घेऊन मला कंप्लीट करायचा रविवारपर्यंत. मला या स्पीडची अपेक्षा आहे. मी इथं काही करून घेणार नाही. मी इथं तुम्हाला काल पण सांगितलं होतं की मी मोटिवेट करेल, मार्गदर्शन करेल. तुम्हाला तुमचं दळण तुम्हाला झाडायचं आहे. माझं काम आहे सेट करून देणं. तुम्हाला ते म्हणतात ना, गिरणीचा जे काय तो पाटा असतो, तो सेट करून देणं. बाकी तुमचं तुम्हाला दळण दळायचं आहे. रोज उठल्या उठल्या तुम्हाला होमवर्क करायचा आहे. मी माझ्या साध्या घरगुती भाषेत बोलत असतो. खरं सांगायचं तर तेच पचनी पडतं. खूप हाय-फाय, खूप वेगळ्या लँग्वेजमध्ये सांगण्यात काही अर्थ नाही. आपलं भाऊ बहिणीचं नातं आहे, स्पष्ट बोललेलं कधी चांगलं असतं. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 + 2 - 3 + 5 आन्सर इज, मला माझा राईट हँड मला असा कॅमेरा दिसला पाहिजे, जर प्रामाणिकपणे तुम्ही कालचा क्लास केला असेल तर. मी युनिट वॉर्डवरचे कॅल्क्युलेशन सांगितले. जर मी तुम्हाला सांगितलं तर प्लीज माईक बंद ठेवा प्लीज. माईकची गरज कोणाचीच नाहीये. मी तुमच्या हातांवर बघून घेईल आणि मला लक्षात येईल की कोण काय करतंय. मी जेव्हा ज्या ताईंना सांगितलं की ताई तुमचं आता तोंड ओपन करा, तेव्हाच त्या माईकला हात लावा. तो म्हणतो तोंड बंद ठेवा त्या माईकचं. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. सेट द झिरो म्हटलं की असं हात असा असला पाहिजे. ओके, प्लीज असा असला पाहिजे. ओके. 24. आता दोन्ही हात वरती आले पाहिजे. मी मुद्दाम परत लगेच फिरकी घेतली. की तुमचा डावा हात, आणि मी पुन्हा बसताना मी मी बसताना सुद्धा असं माप घेऊन बसलो होतो. का बसलो होतो, म्हणून का कॅमेऱ्यासमोर बसायला सांगितलं, की 20 आणि 4 असं व्हायला पाहिजे होतं तुमचं. वृषालीताई, अजून तुमचा कॅमेरा सेट नाही होते का? ठरवून घ्या त्याला कसा ठेवायचा ते. ओके,
ठरवून घ्या व्यवस्थित. ओके. सो सेट द झिरो. सेट द झिरो. ओके. सेट द झिरो. 8 -3 +4 +40 -44 +2 -6. वंडरफुल. वंडरफुल. मला खूप आनंद झाला की मी -6 कसा करायचा हे शिकवलेलं नाहीये. पण बऱ्याच ताईंची खूप गुड मॅच्युरिटी मला दिसली की त्यांनी -6 बरोबर केला. मी शिकवणार आहे, काय काळजी नका करू. कोमलताई मी काही शिकवला नाहीये, पण तुम्ही तुमच्या मॅच्युरिटीने -6 केला. जरी तो रॉंग असेल तरी मी गुडच म्हणेल. सेट द झिरो. सेट झिरो म्हटलं की झिरो. सेट द झिरो म्हटलं की झिरो. प्लीज. ओके. नेक्स्ट. 38 -33 +50 +11. सोनाली पाटील, इथं ताई काही लिहायचं नसतं. इथं डायरेक्ट प्रॅक्टिकल करायचं असतं. कमीत कमी त्या ताईंकडे बघा. ज्या ताई करतायत ना त्यांच्याकडे बघा, म्हणजे आपल्या डोक्यात उतरेल थोडंफार. काय ती पेन फेकाडून द्या तिकडे. जेव्हा सांगेल तेव्हा घ्या. ओके ना. त्या ताईंकडे बघा. व्हिज्युअलाइज करा. म्हणजे थोडंसं डोक्यात जाईल. ओके ना. हां. प्लीज. सेट द झिरो. सेट द झिरो. सेट द झिरो. 26 -6 +9. मधुताई काही विचारू करू नका. +9 म्हणजे पूर्ण पूर्ण राईट हँड ओपन करा. हां. कंजूशी केली ना तुम्ही. कंजूशी केली म्हणजे तो अर्धवट अंक तयार होतोय. हां. 9 म्हणजे पूर्णच ओपन करा. ओके ना. -22. काही हरकत नाही. काही हरकत नाही. हाशेताई अच्छा लगा. तुमचा मोर चांगला वाटला होता मला. दाखवा तुमचा मोर परत. हां. कसा केला होता? पहिले 9 करा बरं. 9 करा. 29 करा पहिले. 29 करा. 29 करा ना. मी सांगतोय ना तुम्हाला 29 करा असं. 29 आणि -22 कसा केला होता सांगा. पहिले कसा केला होता ते सांगा. हां. अच्छा लगा. मोर अच्छा लगा. काही हरकत नाही. रिमूव्ह द पिन. काही हरकत नाही. हे चुका होऊ द्या. हे चलेगा. चुका झाल्या पाहिजे कारण हे मी नाही शिकवलेलं. पण नंतर तुम्ही मॅच्युरिटीमधून तुम्हाला त्याला करेक्ट केलं. दिस इज ऑल्सो व्हेरी गुड. दिस इज व्हेरी गुड साईन. व्हेरी गुड. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सेट द झिरो. सेट द झिरो. सेट द झिरो. 67 -66. मधुताईंनी पण वेगळा काहीतरी प्रयोग केला. ठीक आहे. वंडरफुल. सो ओके. सेट द झिरो करा सर्वजण. सेट द झिरो करा. ओके. हा क्लास कालपर्यंत ज्या ताईंनी प्रामाणिकपणे क्लास केला, ज्यांनी प्रॅक्टिस केली, त्यांना निश्चितच हे काही 2-3 मिनिट आपण प्रॅक्टिस केली, त्यांना समाधानकारक, मला पण चांगलं वाटलं, त्यांना पण स्वतःला हायसं वाटतं असेल की मला कॅल्क्युलेशन करता यायला लागले. ॲग्री विथ मी? जर ॲग्री असाल तर हात वरती करा म्हणजे मला कळेल की खरोखर तुम्हाला समाधान मिळालं का, की मला खरोखर काही नसताना, आपल्याकडे काही नाही आहे अजून, ना बुक आहे, ना पेन आहे, ना पेन्सिल आहे, फक्त इच्छाशक्ती शिकण्याची. अनिताताई असं बसा की तो वरचा फॅन नाही दिसला तरी चालेल, पण तुमचे मला 2 हात व्यवस्थित दिसतील. ओके. व्यवस्थित बसा. ओके. हां. तो मोबाईल थोडासा आपल्याला कळतं की आपण कसा ठेवला आहे. ओके. सो प्लीज आता इकडे लक्ष द्या. आत्ता सर्वजण एक मोठा श्वास घ्या. मोठा श्वास घ्या. मोठा श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडून द्या. एक मोठा श्वास घ्या पुन्हा परत. मोठा श्वास म्हणजे कसा? इकडे लक्ष द्या. 6 मिनिटं श्वास घेतला आणि 6 सेकंदाचा श्वास, सॉरी 6 सेकंदाचा श्वास सोडण्यासाठी 18 सेकंद लावतोय आपण. लक्ष द्या. 6 सेकंदाचा श्वास घेतला
आणि त्याला सोडायला आपण 18 सेकंद लावतो. त्याला डीप ब्रीथ म्हणतात. थोडंसं सायन्स, याच्याने ब्रेनचा फायदा होतो. ब्रेनला मॅक्झिमम ऑक्सिजन मिळण्याची आपण सवय म्हणजे फोडून घेण्याची श्वासामधून लावतो. कारण सर्व काही ऑक्सिजनवर आपलं शरीर असतं. प्रत्येक श्वासाबरोबर आपली नवचेतना आपल्या शरीरात येत असते ऑक्सिजनच्या माध्यमातून. आणि आपण जेव्हा एक्सेल करतो, जेव्हा आपण श्वास सोडतो, तेव्हा डेथ सेल किंवा कार्बन डायऑक्साईड आपण श्वासामधून बाहेर सोडत असतो मॅक्झिमम. त्याच्याबरोबर काही ऑक्सिजन पण बाहेर जातो, पण त्याला जास्तीत जास्त युटिलाइज करताना डीप ब्रीथचा फायदा होतो. सो पुन्हा परत एक मोठी डीप ब्रीथ घ्या. थोडीशी थांबवा आणि हळुवारपणे तो श्वास सोडा. हळुवारपणे सोडा, हळुवारपणे सोडा. ठीक आहे. जमलं असेल तर वेल, जमलं नसेल तर प्रॅक्टिस करा नंतर कधीतरी. निश्चित फायदा होईल. जांभया कमी येतील. ब्रेनला ऑक्सिजन ओढून घेण्याची सवय लागेल श्वासामधून. ठीक आहे. म्हणून जेवढे श्वासाचे व्यायाम आहेत ते प्रमाणशीर प्रमाणात व्यवस्थित सायंटिफिक शिकून घेणं गरजेचं असतं. ब्रेनच्या जिम मधलं पण हे एक साधन आहे की श्वासांचे सर्व प्रकार, श्वासांचे जेवढे व्यायाम आहेत तेवढे श्वासांचे व्यायाम हे जिम ब्रेन जिमचे साधनं आहेत. भ्रामरी, एक साधी भ्रामरी असेल. भ्रामरी माहिती ना तुम्हाला? आपण श्वास घेतो, कान बंद करतो आणि भ्रामरी ओंकारच्या आवाजातून कंपन तयार करतो ब्रेनमध्ये. आणि कंपन तयार केले की ब्रेनमधले न्यूरॉन्सला कंपन तयार होतात. आणि कंपन झाले की ते न्यूरॉन्स फ्रेश होतात. त्यांना कंपन, एक प्रकारे शॉकिंग, म्हणजे आपण इलेक्ट्रिक शॉकची गरज पडते काहींना. पण आपण योगा अभ्यासाच्या द्वाराने त्यांना स्पंदनं देतो. आणि स्पंदनं दिला की त्याच्यातून फ्रेशनेस होतो. अनवॉन्टेड एनर्जी, बिनकामाची एनर्जी बाहेर काढली जाते. हे सर्व सायन्स आहेत ब्रेनचे. असे खूप सारे साधन आहेत. त्याच्यातले एक भ्रामरी हे सुद्धा एक उत्तम साधन आहे. आणि जेवढे श्वासांचे व्यायाम आहेत ते सर्व ब्रेनच्या जिम मधले साधनं आहेत. पण ते फुकटाचे साधनं आहेत. मुफ्त मिळताय त्याच्यामुळे त्याचं महत्व नाही पटत आपल्याला. आपल्याला सर्व चमचमीत, बडबडीत, डोरवर बेल वाजून जे आपल्याला आपल्या समोर पैसे पे करायला जो आनंद वाटतो, बाजाराची आपल्याला जास्त सवय आहे. पिशव्या धरून फिरायला आपल्याला जास्त आवडतं. जेवढी जड पिशवी तेवढं जास्त साहेबांचा खिसा कापला गेला, साहेबांचा खिसा खाली झाला की त्या दिवशी आपल्याला चांगली शांत झोप लागते. कारण आपल्याला बाजाराची सवय असते. हे सांगतोय. पण त्यातल्या त्यात पैसे न खर्च करता पण समाधान मिळवण्याचं हे जे ब्रेनच्या जिम मधले साधन आहेत त्यांचा वापर केला पाहिजे आपण. तर खऱ्या अर्थाने मनशांती आणि मनसमाधान होतं. बाजार न करता पण मिळतं साधन. तर ते शिकलं पाहिजे. ओके, सो ठीक आहे. त्यातलं एक परमनंट साधन आपण शिकतोय अबॅकसची प्रॅक्टिस, की लॉंग टाइम आपल्या मनाला शांती मिळावी, ब्रेन ताजंतवानं राहावं. लेफ्ट आणि राईट ब्रेन यांचं कॉर्डिनेशन व्हावं. आपल्या ब्रेनमध्ये जे काही न्यूरॉन्स आहे ते ताजंतवानं राहावं. आपली रिस्पॉन्स सिस्टम स्ट्रॉंग व्हावी. किंवा ब्रेन वॉन्ट स्पीड. मी जेव्हा जेव्हा अनिताताई हजारो वेळा, लाखो वेळा प्रश्न विचारलाय मधुताई, की मुलांना विचारतो, तुम्ही पण विचारू शकतात, की माझ्यासमोर हजारो विद्यार्थी बसलेले असतील तरी मी कुठल्या तरी दोन मुलांना विचारतो, की तुम्हाला दिल्लीला जायचंय आणि तुम्हाला तीन ऑप्शन दिले. एक मोटरसायकलचा ऑप्शन दिला, एक कारचा ऑप्शन दिला आणि एक तुम्हाला हेलिकॉप्टरचा ऑप्शन दिला. तर दिल्लीला जायला कुठलं सिलेक्ट कराल? तुम्ही पण विचारून बघा. लाख वेळा जरी प्रश्न विचारला तरी मुलं हेलिकॉप्टरचं चॉईस करतात. जर तुम्ही पुन्हा परत ऑप्शन बदलला, की त्यांना सांगितलं की तुला सायकल दिली, मोटरसायकल दिली आणि कार दिली, तर मुलं कार चॉईस करतात. हे का तुम्हाला विचारून बघायचंय? दिस इज अ नॅचरल टेंडन्सी की ब्रेन वॉन्ट स्पीड. ब्रेनच्या क्वालिटीज बद्दल बोलतोय. ब्रेन वॉन्ट कलर. ब्रेनला कलर आवडतात. ब्रेन वॉन्ट ऍक्शन. ब्रेनला ऍक्शन आवडते. म्हणून आपण जेव्हा जेव्हा अनिताताई पिक्चर बघून बाहेर येतो, ज्या पिक्चरमध्ये फायटिंग फार फास्ट असते, खूप जोराची फायटिंग असते किंवा ऍक्शन मूवीज असतात, त्या मुलांना आवडतात, आपल्या ब्रेनला आवडतात आणि आपण म्हणतो वाव, बहुत अच्छा लगा. तर त्याच्यात ऍक्शन होती. आणि एकदमच असे स्लो असतील, स्लो चाललंय, सर्व स्लो चाललंय, लोक म्हणतील अरे बापरे, इतकं स्लो होतं, तिथं झोपा लागत होते आम्हाला. म्हणजे ब्रेन वॉन्ट स्पीड.
ब्रेनला स्पीडची गरज असते, ब्रेनला ॲक्शनची गरज असते, ब्रेनला कलर आवडतात. आणि म्हणून आपण असं म्हणतो, आपण जेव्हा लहान होतो, आणि ताई आता तुमचा जमाना मला माहीत नाही, पण आमचा जमाना 70चा जमाना होता, की जेव्हा 70-80च्या दशकातले आम्ही. तर जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा गावात कोणाकडे तरी एखादा कलर टी व्ही असायचा आणि कोणातरी एकाकडे डब्बा फोन असायचा. तर त्या कलर टी व्हीत रामायण लागली तर अख्खं गाव त्या कलर टी व्ही म्हणजे सरपंचाच्या घरी ग्रामपंचायतमध्ये कुठेतरी जाऊन बसायचो. नाही जागा भेटली तर खिडकीतून बस गच्चीतून कुठून तरी डोकावून बघायचो. कारण ब्रेन वॉन्ट कलर. ब्रेनला कलर आवडतो. ब्रेनला पिक्चर आवडतो. ब्रेनला ॲक्शन आवडते. ब्रेनला स्पीड आवडतो. ब्रेनला नंबर्स आवडतात. म्हणजे एक नंबर नाही, एक वस्तू असेल तर एक वर समाधान नाही वाटत ब्रेनला. ब्रेनला एक नाही तर असंख्य गोष्टी आवडतात. म्हणजे एक नाही तर त्या नंबर्सने आवडतात, जास्त गोष्टी आवडतात. ब्रेनला मूर्खपणा आवडतो. म्हणून आपण म्हणतो लहान मुलांना, खूप वेळा म्हणतो, हजार वेळा म्हणतो, घरी सुद्धा म्हणतो, मूर्खपणा करतोस का रे? पण त्याच्या ब्रेनला तो आवडतो मूर्खपणा करायला. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात रेडिक्युलस, की रेडिक्युलसपणा करायला ब्रेनला आवडतो. आणि तो मूर्खपणा भरलेला असतो, म्हणजे म्हणतात ना, दाबून दाबून भरलेला असतो कार्टूनमध्ये मूर्खपणा. असं कधी होतं का? टॉम अँड जेरीचं फायटिंग झाली, टॉम अँड जेरा ताब्यामध्ये अंडा भुर्जी झाली, अंडा भुर्जीचा पुन्हा परत तो उडी मारून बाहेर आला, पुन्हा पाईपातमध्ये गेला, षटकोनी झाला, चौकोनी झाला, पुन्हा परत पाईपातून आला, आणि पुन्हा परत त्या टॉमला जेरीने हलवलं, जेरीने टॉमला हरवलं. आणि आपण म्हणतो वा 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 वा, काय काय मला पण आवडतं. दिस इज ऑल आर द रेडिक्युलस. हा सर्व मूर्खपणा आहे. आणि जे मूर्खपणाची क्वालिटी असते ब्रेनला आवडते. आणि हे सर्व सायन्स जे काही मी तुम्हाला गेल्या 3 मिनिटापासून सांगितलं, हे सायन्स कार्टूनमध्ये जे काही मानसिक तज्ज्ञ असतात, बालमनाचे तज्ज्ञ असतात, त्यांना हे सर्व सायन्स माहिती असतं. आणि त्यांनी ते कुठून कुठून म्हणतात ना, की भरलेलं असतं त्या कार्टूनमध्ये. आणि म्हणून मुलांना तुम्ही कितीही सांगा तरी ते कार्टून ते बघायला जातात. म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं, तर मुलांना जे काही शिकवायचं थोडंसं स्टोरी फॉर्ममध्ये, थोडं मूर्खासारखं, थोडं त्यांना मोटिवेट करून, त्यांना नंबर सिस्टमने, त्यांना संधी देऊन. कारण अशी काहीतरी वर्ग असतो की त्यांना बिचारा मुलांना ब्लॅकबोर्ड पर्यंत येण्याची संधीच मिळाली नसते. त्या प्रत्येकाला ब्लॅकबोर्डपर्यंत येऊन, त्यांना प्रत्येकाला नंबर ट्रेस करून, सर्वांना संधी देऊन मोटिवेट करून जर केलं तर मुलं प्रेरित होतात, इंटरेस्ट होतात. ते म्हणतात आमच्या टीचर खूप छान आहेत, त्या मला पण संधी देतात, मला पण बोलण्याला जागा देतात. जसं मी तुम्हाला कोणालाच बोलू देत नाही या क्लासमध्ये, म्हणून तुम्ही नंतर मला, नंतर शेवटी शेवटी मी बोलायला म्हणतो की काहीतरी बोलून घ्या. सांगण्याचा अर्थ की संधी दिली की प्रेरणा मिळते. सो हे सर्व का सांगतोय? आपण ब्रेनच्या क्वालिटीज बोलतोय, म्हणजेच अबॅकस का शिकायचं याच्यासाठी आपण खूप साऱ्या गप्पा केल्या होत्या. त्या पुन्हा परत मी रिपीट केल्या दुसऱ्या दिवसाच्या गप्पा. पहिल्या दिवशी आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे. इथं एज्युकेशनचं काम केलं जातं. आणि आपण सर्वत्र विद्यार्थ्यांमधलं जे टॅलेंट आहे, ते युनिकनेस असतं, त्याच्यावर काम व्हावं. आणि ज्या महान प्रवृत्तीज आहेत, त्या महान प्रवृत्ती ज्याच्या ज्यांनी ज्यांनी देश आणि राष्ट्र आणि जग निर्माणासाठी, किंवा मानव हा सुखी व्हावा, मानवाचं आयुष्य सुखकारक व्हावा याच्यासाठी काम केलं, किंवा मानव हा मानवासारखा वागावा. अंजली टक्केताई, ते तुम्ही ठरवून घ्या. तुम्ही ठरवून घ्या की कसं बसायचं, नेमकं एकदा ठरवून घ्या. ओके, प्लीज प्लीज ठरवून घ्या जरा व्यवस्थित कसं बसायचं. प्लीज प्लीज. तर मानव सुखी व्हावा याच्यासाठी ज्या ज्या महान विभूतींनी काम केलं, तशा प्रवृत्ती पुन्हा परत, संस्कार परत व्हावेत, म्हणून आपण या संस्थेच्या मार्फत काम करतो. हे पहिल्या दिवशी आपण समजून घेतलं होतं. त्यातल्या त्यात एज्युकेशन आणि महिलांसाठी प्रशिक्षण याच्यावर आपली संस्था काम करते. आत्तापर्यंत आपल्याकडे 349 ताईंनी रजिस्ट्रेशन करून प्रशिक्षण घेत आहेत. त्याच्यातून जवळजवळ 180, 190, 200 ताई खूप छानपैकी काम करत आहेत. त्यांचा आर्थिक उत्पन्न, त्यांचा धनलाभ, जो जो आपापल्या परीने काम करतोय, आपापल्या गावामध्ये, शहरामध्ये, सिटीमध्ये, आपापल्या क्लासेसमध्ये, आपापल्या परीने, आमच्या परीने जे जे स्वातंत्र्य दिलंय. तुम्हाला वाटलं एखादा विद्यार्थी गरीब आहे, फ्री शिकवा, फ्री शिकवा. एखाद्या विद्यार्थ्याची, माझ्याकडे एक निकमताई होत्या, स्वप्नपूर्ती क्लासेस शिवाजी चौकला सांगतो, मी तिथं क्लास घ्यायला जायचो. मला मला भाऊ म्हणून खिशात माझ्या कधीतरी पेट्रोलला पैसे लागतात म्हणून टाकून द्यायच्या. त्यांचं म्हणणं होतं, कारमध्ये आल्या ना, मी 4.5 लाख, 4.5 हजार रुपये घेते.
एखादा जर मोटरसायकलने आला ना पालक, मी 3,000 रुपये घेते. बिचारा एखादा जर पालक सायकलवर येत असेल ना, मी त्याच्याकडनं 2,000 घेते. त्यांचं कर्मधर्म त्यांच्याकडे होतं, माझं काम होतं शिकवायचं. मी प्रामाणिकपणे असं सांगतो. शेवटी तुमची फी किती घ्यायची, किती मूल्य किती करायचं, हे तुमच्याकडे. पण ते ठरवताना सर्वच लोकांना फ्री दिलं म्हणजे त्याचं व्हॅल्यू नसते या जगाला. मग तो कितीही गरीब असो. आजकाल या भारतात गरीब कोणीच नाही. प्रत्येक जण 15-20 हजारचे घरात 3-3 मोबाईल घेऊन गळ्यात घालून फिरतात. मग कोणीही असो. मग तुम्ही पार खेड्यापाड्यांवर जिल्हा परिषद, महानगरपालिका, या भारतात गरीब कोणीच राहिला नाहीये. जो गरीब स्वतःला म्हणतो त्याच्याकडे जेवढी कॅश, रोकड कॅश असते, तेवढी वर्षाला 2 लाख इन्कम टॅक्स भरणाऱ्याकडे पण रोकड कॅश नसते. माहिती म्हणून सांगतो. जो वर्षाला 2 लाख रुपये इन्कम टॅक्स भरतो, त्याच्या बिचाराकडे रोकड कॅश नसते. पण जो स्वतःला गरीब म्हणतो त्याच्या घरात रोकड कॅश प्रचंड प्रमाणात असते. अशी गरिबीची व्याख्या ही फक्त मानसिक धारणा आहे, की मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाही. पण इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य असतं. सांगण्याचा उद्देश असा, की सर्वच फ्री देणं हे योग्य पण नसतं. प्रत्येक नॉलेज, प्रत्येक साधना किंवा प्रत्येक गोष्टीची एक व्हॅल्यू असते. ती जपली गेली पाहिजे. जिथं योग्य तिथं दान पण करता आलं पाहिजे. जिथं योग्य तिथं मोफत पण शिकवता आलं पाहिजे. ते आयडेंटिफाय झालं पाहिजे. आणि ते आयडेंटिफाय करण्याची कला आपल्याकडे सर्वांकडे असते, की कुठं योग्य दान केलं पाहिजे, कुठं फ्री केलं पाहिजे, कुठं पैसे घेतले पाहिजे, नाही घेतले पाहिजे. ते सर्व तुम्ही सर्वजण हुशार आहेत. म्हणजे तुम्ही फी किती घ्याल हा प्रश्न येणार आहे, ते पण मी तुम्हाला क्लिअर केलं. फी किती घ्यायची ते तुमचं स्वातंत्र्य आहे. फी घेतलीच पाहिजे. सिस्टमॅटिक शिकवलं गेलंच पाहिजे. सिलेबस प्रमाणे 10 पटीने आपण लागल्यास शिकूया. तुम्ही जर 2,000 रुपये फी घेत असाल तर 20,000 रुपयाचा शिकवा. पण 2,000 रुपये घेतले पाहिजे. पण देताना 20,000 रुपयाचं रिटर्न द्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना. तुम्ही 4,000 रुपये फी घेतली तर तुम्ही 15-20 हजाराचं रिटर्न त्यांना द्या. पण 4,000 रुपये फी घ्या. आपलं कर्म आपल्याकडे असतं. म्हणजे जी व्हॅल्यू आपण घेतोय त्याचं 10 पटीने आपल्याला विद्यार्थ्यांना, पालकांना कसं रिटर्न करता येईल हा तुमचा भाग आहे. ते आपण हे सर्वजण चर्चेतून किंवा योग्य आपल्याला काय आहे, कारण पालकांना काय हवं असतं, मुलांमध्ये बदल हवा असतो. छोट्या मोठ्या गावातले, खेड्यातले, जिल्हा परिषद, महानगरपालिकेतले विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा म्हणतात, की आमचे मुलं जेव्हा क्लासला आले त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. ते इंटरेस्टने अभ्यास करायला लागले. फटाफट कॅल्क्युलेशन करायला लागले. स्टेट लेवल, नॅशनल लेवलमध्ये ते पालक बिचारे, ठीक आहे, प्रत्येक जण कष्टाळू असतो, आपापल्या कष्टाचे पैसे असतात. 200 रुपये असतील, 300 रुपये असतील, 500 रुपये भरतात आणि कॉम्पिटिशनला मुलं येतात. पण आफ्टर दॅट त्यांना जेव्हा ते रिटर्न मिळतं, त्यांना पालकांमध्ये जो कॉन्फिडन्स असतो, ते बघितल्यानंतर आपल्याला पण समाधान वाटतं, की दे आर द व्हेरी हॅपी. आणि त्यांच्यामध्ये चेंज एक झालेला असतो विद्यार्थ्यांमध्ये, की बिफोर आणि आफ्टर जर आपण ऑब्झर्वेशन ठेवलं, की कोणाचा तरी माईक ऑन आहे, तो माईक बंद ठेवा. जेव्हा चेंज झालेला असतो, तो चेंज आपण ऑब्झर्वेशन करायचा असता. आणि आपण असं म्हणतो, की नॉट ओनली द मॅथ, दिस इज अ ब्रेन जिम. ब्रेनच्या परमनंट मेमरीच्या न्यूरॉन्सवर आपण काम करतो अबॅकसच्या प्रॅक्टिसतून. कारण इथं मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स वापरले जातात. कानाने ऐकतो, बोटांनी फिंगरिंग होतं, मुवमेंट होते, डोळ्यांनी व्हिज्युअलाइज करतो, आणि आपण दिसणाऱ्या पिक्चरच्या माध्यमातून आपण कोडिंग डिकोडिंग करून त्याचं आन्सर आपण सांगतो. या सर्व मुवमेंटमधून कॉन्सन्ट्रेशन होतं, एकाग्रता होते. पिक्चर फॉर्ममध्ये आपण व्हिज्युअलाइज करतो, इमॅजिनेशन करतो. आणि जर आपल्या मनाची एकाग्रता झाली तर आपल्याकडे आपली जी काही इनबिल्ड क्वालिटी असेल ती कुशाग्र होते आणि क्रिएटिव्हिटीचा जन्म होतो. एक चांगला मानव, एक चांगली सर्व्हिस देणारा एक मानव तयार होतो त्याच्यातून, या जगाला उत्तम सर्व्हिस देणारा. मग तो कुठल्याही क्षेत्रात असेल. पर्टिक्युलर हे शिकल्यानंतर, तो अबॅकस शिकल्यानंतर मॅथमध्येच फक्त फरक पडेल असं बिलकुल नाही. म्हणून जेव्हा तुम्ही टीचर बनाल तेव्हा ऑब्झर्वेटिव्ह तुम्हाला मुलांमध्ये काय बदल झाला, मुलं कशा पद्धतीने चेंजेस होत आहेत ते बोलायला. असं काही नाही की 3री लेवल झाली काही मुलं सोडून पण देतील, 4 लेवल झाल्या सोडून पण देतील. बट तुम्ही ऑब्झर्वेशन केलं पाहिजे लॉंग टाईम, की सोडल्यानंतर पण मुद्दार्थामध्ये काही बदल झाला का, तो त्या पद्धतीने ऑब्झर्वेटिव्ह आहे का.
तसं बारीक निरीक्षण आपण केलं पाहिजे आणि त्या खऱ्यात जन्म त्याच्यासाठी आपला. आणि म्हणून आपण नशिबान आहोत हे सर्व आपण बोललेलो आहे. म्हणून अबॅकस का शिकायचं, कसं शिकायचं, का शिकवायचं, याच्याबद्दल ह्या सर्व गप्पा आहेत. आणि या पुन्हा परत गेल्या 3 दिवसाच्या याच्यामध्ये होत्या. त्याच्यानंतर आपण अशी सिस्टम होती की एक सिस्टम आपण शिकतोय, त्याच्या सिस्टमसाठी काहीतरी टूल असलं पाहिजे, एक सिस्टम असली पाहिजे. आणि ती सिस्टम होती अबॅकस टूल. मी आज फक्त बडबड करणारे, व्हिडिओ बघायचं तुमचं काम आहे. आणि म्हणून जर अबॅकस टूल असेल तर त्या अबॅकस टूलचं आपण एक स्ट्रक्चर समजून घेतलं होतं. काही हुब्या लाईन असतात. हे अबॅकस टूल दिसतं, याच्यात अशा हुब्या लाईन दिसतात. यांना एक डिव्हाइड करणारी एक आडवी लाईन असते. आणि या आडव्या लाईनच्या वरती काही मनी असतात, एक सिंगल फॉर्ममध्ये असतात, एक 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 मनी असतात. आणि खाली चारच्या पटीत मनी असतात. आणि जर एखादा अंक आपण लिहिला, 1528, लक्षात आहे, 1528 असा जर नंबर लिहिला, तर 1000 आपण डावीकडनं लिहायला सुरुवात करतो. 500 लिहितो, 28चा 20 लिहितो, आणि 8 लिहितो. शेवटचा अंक 8 लिहितो. 1528. शिल्पाताई इकडे लक्ष द्या माझ्याकडे. सर्व डोक्यात उतरवतोय मी. नंतर व्हिडिओ बघा 3 दिवसाचे. मग नंतर रकडा प्रॅक्टिस करा. आता डोक्यात टाकून घ्या, इकडे लक्ष द्या. 1528 जेव्हा मी लिहितो, तेव्हा डाव्याकडनं मी उजवीकडे लिहित जातो. आणि जी काय आपली गणितामधली सिस्टम आहे, जर हा 1000 आहे, तो जर एकक स्थानी गेला असता तर त्याची किंमत 1 झाली असती. पण तो हजाराच्या प्लेसला आला म्हणून 1000 झाला. हा 500 जो आहे, हा जर दुसऱ्या रॉडला, म्हणजे जर तो राईट साईडनं दुसऱ्या ठिकाणी आला असता, म्हणजे जर 10च्या प्लेसला आला असता, तो 50 झाला असता. पण तो 100च्या आला म्हणून तो 500 झाला. म्हणजे इथं आपण असं शिकलो होतो की एक फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू. जसं शिल्पाताई तुम्ही जगभरात गेला तरी तुमचं शिल्पाताई हे तुमचं फेस आहे. पण तुम्ही माहेरी गेला तर लेक होतात, सासरी गेला तर सून होतात, स्कूलमध्ये गेला तर टीचर होतात, क्लासमध्ये आला तर स्टुडंट होतात. जागा बदलली की व्हॅल्यू बदलते. तसं नंबरचं पण आहे, हे आपण पहिल्या दिवशी समजून घेतलं होतं. का तर गणित एकदम सोपं व्हावं, गणितांचे अंक सोपे समजावेत, आणि म्हणून हे आपण समजून घेतलं होतं. आणि त्यानुसार आपण अबॅकसचं स्ट्रक्चर समजून घेतलं होतं, की डावीकडनं गेलं की तुमच्या लेवल्स वाढत जातात. जसं काही राईट साईड असेल, हा माझा राईट हँड आहे, दिस इज युनिट रॉड. मी डाव्या डोळ्याकडे गेलो, हा माझा उजवा डोळा, हा माझा युनिट प्लेस, एकक. मी डाव्या डोळ्याकडे गेलो की 10 प्लेस. मी डाव्या डोळ्याच्या बाजूला अजून गेलो की दिस इज 100 प्लेस. 100च्या पुन्हा परत बाजूला गेलो की 1000 प्लेस. 1000च्या पुन्हा परत पुढे गेलो तर 10,000 प्लेस. आणि 10,000च्या पुढे गेलो की 1 लाख प्लेस. एवढं अबॅकस टूल आपल्याला बघायला शिकायचं आहे. आता 2च हात आहेत. काही दिवसानंतर सिद्धी प्राप्त होईल वैशालीताई. सप्तशृंगीसारखे अजून 2 हात येतील. काही दिवसांनी पुन्हा परत 2 हात येतील, 6 हात होतील. काही दिवसांनी अजून 2 मर्याई सारखे 2 हात येतील, 8 हाताची मर्याई दिसेल. रावणाला 10 डोके होते. आपल्याला पण असे 2चे 4, 4चे 6, 6चे 8 आले पाहिजे. ही सिद्धी प्राप्त झाली पाहिजे. त्याच्यासाठी साधना करायची आपल्याला. प्रश्न साहजिक आहे तुमचा की मी करू कसं. आणि म्हणून साधना ही, या साधनेचा परिपूर्ण प्रामाणिकपणे अभ्यास झाला पाहिजे. आणि म्हणून आजचं लेक्चर कशासाठी आहे, की 10-10 वेळा 3 दिवसाचे लेक्चर बघा. आणि प्रामाणिकपणे ना, एक एक शब्द ऐकून एक एक होमवर्क कंप्लीट करा उद्यापर्यंत. उद्या मात्र आता स्पीड वाढेल. क्लिअर आहे. रविवारपर्यंत आपल्याला लेवल 0 कंप्लीट करायची. प्रेझेंटेशन प्रमाणे उद्या पुन्हा परत जाऊ. पण ही सर्व रिव्हिजन, ही पूर्ण सर्व मी गेल्या 3 दिवसात समजून सांगितलंय. अबॅकस टूल आपण छानपैकी, काही ताईंनी रांगोळीच्या माध्यमातून अबॅकस टूल बनवलं, काही ताईंनी व्हिडिओच्या माध्यमातून बनवलं, काही ताईंनी दारावर, आज पौर्णिमा आहे,